Good morning. Good morning. Okay, today we are going to see tangential component and normal component. Already we have solved some examples. Just I am taking आता हा कर्व आहे, इकडे बघा थोडंसं. Just I am taking a curve. Tangent कुठं असतो? Yes. Hello. Hello. Yes, ma'am. Tangent कुठं असतो? हा जर कर्व घेतला आपण, असा साधा कर्व घेतला, ठीक आहे, ह्या कर्वला टँजंट कुठं असतो? एकच मिनिट. कर्व घेतला, टेल मी दॅट टँजंट. या कर्वला कुठेतरी टच होणारा असा टँजंट असतो ना. Yes, ma'am. Just I am taking that here. हा टँजंट कुठेतरी असणार आहे. Just a minute. इकडे बघा, इथे कुठेतरी हा टँजंट असणार आहे, हा असा. ठीक आहे. व्हॉट अबाउट नॉर्मल? Perpendicular to tangent. या टँजंटला परपेंडिक्युलर असतो हा तो नॉर्मल. ओके, मग ही जी फिगर आहे याच्यामध्ये हा जो टँजंट आहे, टँजंट टू द कर्व. ओके, सो हियर इफ वी आर टेकिंग द टँजेन्शियल कंपोनंट, टँजेन्शियल कंपोनंट कुठे डिफाईन होतो बघा इथं आता. So look at this. Here it is the tangential component and it is denoted by AT. A small t किंवा A capital T. Okay, this tangential component to the acceleration changes speed of particle. It changes speed of particle. Okay, त्याच्यानंतर normal to the component. So here it is the normal to the component. Now tangential component is always perpendicular to that normal. यानी हा जो नॉर्मल आहे टुवर्ड्स टू सेंटर असणार आहे. Always it is towards to the center. And this normal component of the acceleration, it changes the direction of that particle. हा जो normal component जो आहे तो normal component of acceleration, it changes the direction of that particle. Now the angle between normal and this tangential, it is defined by or it is denoted by a notation phi. याला आपण काय म्हणतोय? फाय. जो अँगल डिनोट करतोय, दोन वेक्टर मधला अँगल आपण थिटाने डिनोट करतोय, कॉस थिटा इज इक्वल टू ए बार डॉट, ते फॉर्म्युला यूज करतोय. आणि ज्यावेळेस ह्या दोन कॉम्पोनंट मध्ये दोन अँगल आहे, हा आता नॉर्मल वेक्टर, हा टँजंट वेक्टर, याच्यामधला जो अँगल असेल तो फायने डिनोट करतोय. ठीक आहे. दिस इज द basic concept of that normal component and tangential component of acceleration. Okay, now after that we are going to see vector operator. आता ह्याच्यामध्ये जे सगळं आपण घेतोय खूप ब्रीफ मध्ये घेतोय. जस्ट आय एम टेकिंग दॅट व्हेक्टर ऑपरेटर.
and this vector operator is denoted by काय म्हणतो याला आपण? Yes, what we are saying it as del. त्याला आपण del म्हणतो. आणि हा जो असा ट्रायंगल असतो ट्रायंगल शेप मध्ये त्याला काय म्हणतोय आपण? डेल्टा म्हणतोय. बरोबर आहे? डेल आणि डेल्टा. आता हा जो डेल आहे हा कसा डिफाइन केला जातो? दिस vector operator del is defined as the vector operator is defined as, look at this, del is equal to dou by dou xi plus dou by dou yj plus dou by dou zk. Okay, now by using this vector operator we are going to find out gradient. Then त्याच्या पुढचे जे काही टर्म्स आहेत स्केलार, सोलेनॉइडल आणि कर्ल मीन्स इरोटेशनल फील्ड ते सगळे आपण ह्याच्यावर डिफाइन करणार आहे. आता व्हेक्टर ऑपरेटरला आपण डिफाइन केलं. दिस डेल इज इक्वल टू डो बाय डो एक्स आय प्लस डो बाय डो वाय जे प्लस डो बाय डो झेड के. नाउ आफ्टर दिस ग्रेडियंट त्या ठिकाणी हा जो ग्रेडियंट आपण डिफाइन करतोय, इफ phi is the scalar point function then the vector function del phi is called gradient of phi, is called as gradient of phi. म्हणजे ज्यावेळेस आपण हा डेल जो व्हेक्टर ऑपरेटर आहे या फाय स्केलार फंक्शन वर आपण ऑपरेट करतो, then it is called as a gradient of that scalar function. Okay, and it is denoted by grad phi. It is denoted by grad phi, which is equal to del phi, which is equal to, या ठिकाणी काय करणार आता, हा जो डेल ऑपरेटर आहे व्हेक्टर ऑपरेटर आहे तो व्हेक्टर ऑपरेटर आपण स्केलर पॉइंट फंक्शन वर ऑपरेट करतोय. सो इट कॅन बी डिफाइंड ॲज डेल फाय इज इक्वल टू डो फाय बाय डो एक्स आय प्लस डो फाय बाय डो वाय जे प्लस डो फाय बाय डो झेड के. ओके, याला काय म्हणतोय आपण, gradient of that scalar function. Okay, so del phi it is equal to dou phi by dou xi plus dou phi by dou yj plus dou phi by dou yj. त्याच्यानंतर आता हा जो डेल फाय आहे याच्यावरचे काही एक्झाम्पल्स पुढे आहेत. आपण डेल फाय हाऊ टू फाइंड आउट और हाऊ टू डिफाइन दॅट डेल फाय. आता या ठिकाणी एक सिंपल एक्झाम्पल घेऊयात आपण, छोटं एक्झाम्पल. सो हियर इफ just I am taking that example of this gradient. फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला, डेल कशाला म्हणतोय, डेल व्हेक्टर ऑपरेटर ज्यावेळेस आपण स्केलरवर ऑपरेट करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, हे डेल फाय. डेल फाय हा व्हेक्टर फंक्शन असणार आहे. ओके, सो हियर वी आर टेकिंग दॅट एक्झाम्पल. इफ फाय इज इक्वल टू
is equal to 2xz square minus 3xy minus 4x. Then find del phi at 1, minus 1 and 2. Okay, as we know that here del phi is equal to, इथं phi दिलेला already, phi has given, phi is equal to, we have 2xz square minus 3xy minus 4x. And when we are operating this del on this scalar function, it is del phi. Del phi is equal to dou phi by dou xi plus dou phi by dou yj plus dou phi by dou zk. Okay, so we are taking that derivative of this function. So calculating that del phi is equal to derivative of 2xz square. Just I am taking here, look at this, dou by dou x of 2xz square minus 3xy. आता इथं phi जो आहे, आधी phi लिहिते मी इथं बघा. पहिल्यांदा आपण phi लिहूयात, जे दिलेलं आहे ते लिहूयात पहिल्यांदा. So phi is equal to, we have 2xz square minus 3xy minus 4x. मग आता या ठिकाणी del phi काढतोय. So del phi it is equal to, या complete फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, y, z सेपरेटली काढायचंय. So here dou by dou x of this phi 2xz square minus 3x minus 3xy minus 4xi plus dou by dou y of this phi 2xz square minus 3xy minus 4xj plus dou by dou z of 2xz square minus 3xy minus 4xk. आता कॅल्क्युलेट करा इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस गिवन phi with respect to x. What we are getting here? Yes, 2z square minus 3y minus I. Okay, next plus derivative of this function with respect to y minus 3xj. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू z 4xz k. ओके, आता या ठिकाणी del phi at पॉइंट, कोणता पॉइंट आहे आपला दिलेला 1 minus 1 2, म्हणजे x y z च्या व्हॅल्यू, x is equal to 1, y is equal to minus 1, z is equal to 2. So what is the value of del phi? Del phi is equal to 2 minus 3 minus 4. या ठिकाणी z 4 आहे, 2 आहे, इथं काय असेल 2 into 4 काय येतं 8 minus 3 into minus 1 plus 3 plus 3 minus 4 म्हणजे 8 plus 3 minus 4 7. Yes, it is 7i. Next, x is 1, so minus 3j. And last जी term आहे 4xz plus 8k.
ओके. आता मॉड ऑफ डेल फाय काय आहे ते सांगा. आता मॉड ऑफ डेल फाय, मॉड ऑफ डेल फाय इज इक्वल टू, हा येस एनीवन. परत या ठिकाणी मॉड्युलस काढतोय आपण. मॉड्युलस काढतोय म्हणजे काय इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर घेतोय. 122 7 स्क्वेअर प्लस मायनस 3 स्क्वेअर -3 square प्लस 8 स्क्वेअर plus 8 square. विच इज इक्वल टू हा Under root 122. 122. Okay, this is the value of mod of del phi and gradient of that given scalar function. Okay, हे समजलं सगळ्यांना. Yes, ma'am. आता एक थोडस वेगळ्या टाइपचं एक्झाम्पल घेऊया त्याच्यामध्ये. थोडस वेगळं एक्झाम्पल घेऊयात. फाइंड डेल फाय del phi if phi is equal to square root of x square plus y square plus z square. Okay, just we are taking that different example. आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, फाय दिलेलं आहे. फाय दिस इज द स्केलर पॉइंट फंक्शन. सो फाय इज इक्वल टू वी हॅव एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ओके, सपोज हियर वी आर टेकिंग इट ॲज एफ ऑफ आर and which is equal to r. आता हे r च असणार आहे ना, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आपल्या लक्षात आहे r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण. एफ ऑफ आर दॅट इज आर आहे. सो एफ डॅश ऑफ आर काय मिळेल सांगा. एफ डॅश ऑफ आर इज इक्वल टू 1/2 root of x square plus y square plus z square. एफ डॅश ऑफ आर 1 is काय ते बघा. 1. हा येस, वी आर गेटिंग दॅट 1. 1 is F dash of r it is 1. Yes, correct. Very good. F dash of r is equal to 1. 1. Now we are operating del. We are operating del on f of r, which is phi. Del f of r हा gradient आहे. हा जो डेल एफ ऑफ आर आहे तो ग्रेडियंट आहे. म्हणजे ऍक्च्युअल काय करतोय आपण, जो डेल ऑपरेट करतोय हा या फाय वर. आपण फाय काय कन्सिडर केलंय, एफ ऑफ आर. ओके, सो डेल ऑफ एफ ऑफ आर इज इक्वल टू, या ठिकाणी काय असणार आहे बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस गिवन फंक्शन. म्हणजे इथं काय आहे, ऍक्च्युअल आपल्याला हे माहिती आहे, डो बाय डो एक्स. आता या ठिकाणी एफ ऑफ आर घेऊयात आपण. आय प्लस डो बाय एफ ऑफ आर जे प्लस डो बाय डो झेड एफ ऑफ आर के. ठीक आहे. मग आता मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट गिवन एफ ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय अँड विथ रिस्पेक्ट टू झेड काय मिळतं सांगा बरं मला पटकन. काय मिळेल इथं आता. I plus j plus k. आय प्लस जे प्लस के नाही, एफ ऑफ आर जो आहे, एफ ऑफ आर डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आर काय आपला स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. बरोबर. काय मिळते सांगा मग आता. (1/2 root f of x). चेक करा, गडबड नका करू, चेक करा व्यवस्थित. हा, डो बाय डो एक्स ऑफ 1/√x of square root of x square plus y square plus z square
कॅल्क्युलेट करा, गडबड नका करू. प्लस Z डो बाय ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर जे प्लस डो बाय डो झेड ऑफ square root of x square plus y square plus z square k. Yes, anyone? Calculating the function. प्रत्येक ठिकाणी 1 upon square root of x square plus y square plus z square हे कॉमन राहणार आहे. हे जर कॉमन काढलं मी 1 upon square root of 1 upon square root of x square plus y square plus z square. कारण 2x 2 कॅन्सल होत जाणार, 2x असणार, 2y असणार, 2z असणार आहे, ते कॅन्सल होणार. मग ब्रॅकेट मध्ये काय राहील सांगा? X plus Y plus Z. आय कुठे सोडताय? I plus yj plus X आहे z. प्लस वाय इथं काय असणार आहे? एक्स आय XI प्लस वाय जे प्लस झेड के. ओके, ऍज वी नो दॅट एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के इज इक्वल टू, याला आपण काय म्हणतोय? इट इज आर. मग आता या ठिकाणी आपण इथं आर काय कन्सिडर केलंय? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. मग आता इथं हा जो एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के आहे तो आपला असणार आहे आर बार, व्हेक्टर असणार आहे. इजंट इट? व्हेक्टर आर बार. सो इट इज आर बार डिवायडेड बाय 1 upon square root of x square plus y square z square. It is simply r. Simply r. इथं आर कन्सिडर केलं, इथं बघा, आलं का लक्षात? सो हिअर वी कॅन कन्सिडर इट ऍज आर बार. आर बार म्हणजे काय असणार आहे? तो इथं इथल्या फंक्शन साठी एफ बार असेल आणि हा असेल तो आर असेल. अंडरस्टूड? सेम सेम आहे ते, इथं फक्त थोडंसं नोटेशन चेंज केलंय त्यांनी. एफ ऑफ आर जो घेतलाय तो आर घेतलाय इथं. आर म्हणजेच काय दिलंय? फाय, जो स्केलर फंक्शन आहे. Phi is equal to square root of x square plus y square plus z square. As per our definition of mod of r, it is simply denoted by r. And position vector आपण डिनोट करतोय r बारनी. पोझिशन वेक्टर आपण डिनोट करतोय r बारनी. सो हिअर xi प्लस yj प्लस zk, या ठिकाणी r हा स्केलर फंक्शन असल्यामुळं हे जो xi, yj आणि zk घेतलेला आहे त्याला आपण r बार डिनोट केलंय. सो हिअर डेल of f of r or del phi is equal to r bar divided by r, or we can consider it as f bar divided by r. समजलं हे सगळ्यांना? येस, लक्षात आलं का? Yes, ma'am.